श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। कपिला ऐसा तेजो राशी, क्रोधे तत्काळ छळिले त्यासी, शापू देताची सगरासी, तोही क्रोधासी वश्य झाला। कपिलासारखा तेजस्वी पण त्यालाही क्रोधाने छळले। सागराला शाप देताना तो क्रोधाच्या वश झाला। कोपू आला नारदासी, वृक्ष केले नलकुबरांसी, गौतमे अहल्येसी, कोपे वनवासी शिळा केली। नारदाला क्रोध आला आणि त्याने कुबेराचा पुत्र जो नलकुबर त्याला वृक्ष बनवले। गौतमाने क्रोधाने बिचाऱ्या अहल्येला वनामध्ये शिळा करून टाकले। जो सर्वदा विघ्नाते आकळी, त्या विघ्नेशा ते क्रोध छळी, तेणे अतिकोपे कोपानळी, चंद्रासी तत्काळी दिधला शाप। जो सर्वदा विघ्नहर्ता गणपती त्या विघ्नेशालाही क्रोधाने छळले आणि क्रोधाग्नीने संतप्त झालेल्या त्याने चंद्राला तात्काळ शाप दिला। कोपुआला दुर्वासामी, शाप दिधला अंबरीशासी, देवो आणिला गर्भवासासी, क्रोधे महाऋषी छळिले ऐसे। दुर्वासाला कोप आला आणि त्याने अंबरीशाला शाप दिला आणि देवाला गर्भवास घडला। त्याप्रमाणे क्रोधाने ब्रह्मर्षींना छळले। जे दुष्टी सृष्टी करू शकती, तेही काम क्रोधे झडपी जेती, सागरी पडे इंद्र संपत्ती, हे क्रोधाची ख्याती पुराण प्रसिद्ध। जे प्रतिसृष्टी करू शकतात त्यांच्यावरही काम क्रोध झडप घालतात। इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये पडली, अशी ही क्रोधाची ख्याती पुराणातून प्रसिद्ध आहे। इतरांची गोठी कायसी, क्रोधे छळिले ईश्वरासी, तेणे दीक्षिता द्विजदक्षासी, शिरच्छेदासी करविता झाला। अहो, इतरांच्या गोष्टी कशाला हव्यात? क्रोधाने ईश्वरालाही छळले। त्याने क्रोधवश होऊन दीक्षित दक्ष ब्राह्मणाचा वीरभद्राकडून शिरच्छेद करविला। जेथ मी कामू स्वये वसे, तेथ क्रोध वसे सावकाशे, काम क्रोध असतची दसे, नारायणा ऐसे तुवा केले। जेथे मी राहतो तेथे क्रोधही यथेष्ट वास करतो, पण हे नारायणा तू आम्हाला असून नाहीसे केले आहेस। हे परमाद्भुत तुझे वीर्य, आणि का एवढे नाही धैर्य, या लागी तुझे परिचर्य, सदा मुनिवर्य सेविती चरण। हे तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे। इतरांमध्ये एवढे धैर्य नसते, म्हणूनच इतर मुनिवर्य वंद्य असलेल्या तुझ्या चरणाची सदा सेवा करतात। शांतीच्या चाडे देवाधिदेवा, जे नित्य करीती तुझी सेवा, ते काम क्रोधादि स्वभावा, स्मरता तव नावा जिंकिती सुखे। हे देवाधिदेवा, शांतीच्या इच्छेने तुझी जे नित्य सेवा करतात ते तुझ्या नामस्मरणाने काम क्रोधादी स्वभावांना अनायासाने जिंकतात। जेथ सन्माने काम पुरत, तेथ आदरे अनुग्रहो करीत, काम सन्माने जेथे अतृप्त
तेथे शाप देत अतिक्रोधे. जेथे सन्मानाने काम म्हणजे इच्छा पूर्ण होते तेथे तो आदराने अनुग्रह करतो. जेथे सन्मानाने तो तृप्त होत नाही तेथे मोठ्या क्रोधाने तो शाप देतो. या लागी शापानुग्रह समर्थ, ते सर्वदा काम क्रोध युक्त. परिनवल तुझे सत्वोचित, केले अंकित काम क्रोध. म्हणून जे शापानुग्रह समर्थ असतात ते सर्वदा काम क्रोधांनीही युक्त असतात. पण तुझे मोठे नवल आहे. तुझ्या शांतीला उचित अशाच प्रकारे तू काम क्रोधास अंकित केले आहेस. मज गर्व नाही सर्वथा, हेही तुझ नाही अहंता. छळवाद्यांदावी लघुता, अथवा उपेक्षतान करिसी. इतके करूनही मला गर्व नाही असाही तुला अभिमान नाही. आम्हा छळवाद्यांना तुच्छ लेखून तू आमची उपेक्षाही करीत नाहीस. पृथ्वी दुःखी करीती नांगरी, ते पिकोनी त्या ते सुखी करी. तेवी अपकार्या जो उपकारी, तो मोक्षाच्या शिरी मुगुटू. पृथ्वीला नांगरून जे दुःखी करतात त्यांना धान्य रूपाने पिकून ती सुखी करते. त्याचप्रमाणे अपकार कर्त्यावर जो उपकार करतो तो मोक्षाच्या शिरावरील मुकुट होय. तुझ माझी निर्विकार शांती, हे नवल नव्हे कृपा मूर्ती. तुझ्या स्वरूपाची स्थिती, आजी निश्चिती कळली आम्हा. तुझ्यामध्ये निर्विकार शांती असणे हे काही मोठेसे आश्चर्य नाही. तू निर्गुण निरुपम, मायातीत पूर्ण ब्रह्म. तुझे स्वभावे स्मरता नाम, सकामाही काम स्पर्शो न शके. हे कृपासागरा, आज आम्हाला तुझ्या स्वरूपाची स्थिती निश्चित कळली. तू निर्गुण, निरुपम, मायातीत पूर्ण ब्रह्म आहेस. तुझ्या नावाचे स्वभावताच स्मरण केले असता सकाम पुरुषालाही काम स्पर्श करू शकत नाही. जो नित्य स्मरे तुझे नाम, त्यासी मी कामची करी निष्काम. क्रोधची करी क्रोधाशम, मोहो तो परम प्रबोध होय. तुझे नाव जो नित्य स्मरतो त्याला मी कामच निष्काम करतो. क्रोधच त्याच्या क्रोधाचा उपशम करतो आणि मोह परम प्रबोध म्हणजे ज्ञान होतो. जे धीर वीर निज शांती, जासी परमानंदे नित्य तृप्ती. ऐशियांची या अमित पंक्ती, पाया लागती तुझिया. जे शांतीने धीर आणि वीर असतात, ज्यांची परमानंदाने नित्य तृप्ती झालेली असते, अशा मुक्तांच्याही असंख्य पंक्ती तुझ्या पायी लोटांगणे घालतात. तुझ करावया नमस्कारू, पुढे सरसे महासिद्धांचा संभारू. त्यासही न लभे अवसरू, तू परात्परू परमात्मा. तुला नमस्कार करावयास महासिद्धांचा समुदाय पुढे सरसावतो, पण त्यांनाही अवसर मिळत नाही. तू परात्पर परमात्मा आहेस. तुझिया सेवकांकडे विघ्न रिघता होय बापुडे. ते रिघावया तुझ पुढे, कोण्या परिपाडे रिघेल. तुझ्या सेवकापुढे यावयासही विघ्न धजत नाही, मग ते तुझ्या पुढे कोणत्या तोंडाने येणार. तापसा बहुविघ्न अपावो, आम्ही करावा अंतरावो. हा आमुचा निज स्वभावो, नव्हे नवलावो नारायणा.
तापसांना अनेक प्रकारची विघ्ने करावी हा आमचा स्वभावच आहे. हे नारायणा, म्हणून त्यात काही आश्चर्य नाही. हृदयींचा गुप्त करोनी काम, बाह्य जपतप भक्ती संभ्रम, ऐसे जे का शठ परम, विघ्नांचा आक्रम त्यावरी चाले. हृदयातील कामादी विकार लपवून ठेवून बाहेरून जप, तप आणि भक्तीचे अवडंबर करणारे जे मोठे लबाड ढोंगी असतात, त्यावरच आमचा विघ्नांचा प्रभाव चालतो. ते आमची विघ्नस्थिती, नचले तुझिया भक्तांप्रती, तू रक्षिता भक्तपती, तेथे विघ्नांची गती परांग मुख सदा. पण तुझ्या भक्तांपुढे आमच्या विघ्नांचे काही चालत नाही, कारण तू स्वतः ईश्वर त्यांचा रक्षण करणारा आहेस. तेथे विघ्नांची गती नेहमी कुंठितच होते. माझिया निज भक्तांसी, विघ्ने कैची म्हणसी त्यासी, ऐकत्याही अभिप्रायासी, सांगेन तुझ पासी देवाधिदेवा. माझ्या भक्तांवर विघ्ने कसली येणार असे जर म्हणशील तर हे देवाधिदेवा, तेही सांगतो, ऐक. पावावया निजपदाते, लाता हाणून स्वर्ग भोगाते, जे नित्य निष्काम भजती तू ते, नाना विघ्ने त्या ते सुरवर रचिती. स्वर्ग सुखाला लाथा मारून म्हणजे तुच्छ लेखून जे भक्त तुझे पद प्राप्त होण्यासाठी निष्काम भजन करतात, त्यांच्यासाठी देव अनेक प्रकारची विघ्ने तयार करतात. उल्लंघूनिया आमुते, हे पावती अच्युत पदाते, या लागी सरवर त्याते, अतिविघ्नांते प्रेरिती. आमचे उल्लंघन करून हे अच्युत पदाला प्राप्त होतील, म्हणजे मुक्त होऊन परमात्म स्वरूप बनतील, या भीतीने देव त्यांच्या मार्गात अनंत विघ्ने आणतात. बळी नेदूनी आम्हासी, हे जाऊ पाहती पूर्ण पदासी, येणे क्षोभे इंद्रादिक त्यापासी, नाना विघ्नांसी मोकलिती. आम्हाला आमचे हवीरभाग न देता हे पूर्णत्वाला जाऊ पाहतात, म्हणून इंद्रादी देवांचा क्षोभ होऊन ते अनेक विघ्ने त्याकडे पाठवतात. या लागी त्यांच्या भजनापासी, विघ्ने छळू धावती आपैसी, विघ्नी अभिभव नव्हे त्यासी, तू ऋषिकेशी रक्षिता. यासाठी विघ्ने आपण होऊनच त्यांना छळावयास धावतात, पण तू ऋषिकेश रक्षण करणारा असता ते विघ्नांकडून पराभव पावत नाहीत. सांडूनी सकाम कल्पना, जे रतले तुझ्या चरणा, त्यास आठही प्रहर जाणा, तू नारायणा रक्षिसी. जे सकाम कल्पना सोडून तुझ्या चरणी रत होतात, त्यांचे तू नारायण आठही प्रहर रक्षण करतोस. भक्त विघ्नी होती कासाविसी, धाव धाव म्हणती ऋषिकेशी, तेव्हा तू धावण्या धावसी, निष्ठुर नभसी नारायणा. भक्त जेव्हा विघ्नाने कासावीस होतो, तेव्हा हे ऋषिकेशा धाव असा तो धावा करतो. तेव्हा त्याच्या हाकेला तू धावून जातोस, कारण तू निष्ठुर नाहीस. विघ्न न येता भक्तांपासी, आधीच भक्त संरक्षणासी, तू भक्तांचे चौपासी, अहर्निशी संरक्षिता. भक्तांजवळ विघ्न येण्याच्या आधीच तू रात्रंदिवस त्यांचे चोहोबाजूंनी संरक्षण करीत असतोस. विघ्न छळू धावे सकोप, तव विघ्नी प्रगटे तुझे स्वरूप,
या लागी भक्तांसी अल्प विघ्न प्रताप बाधू न शके. विघ्न रागाने त्यांचा छळ करण्यास धावू लागले म्हणजे त्या विघ्नातच तुझे स्वरूप प्रकट होते. त्यामुळे तुझ्या भक्तांना विघ्नाचा प्रताप किंचितही बाधत नाही. कामे छळावे हरिभक्तांसी तव हरि कामाचा हृदयवासी. तेव्हा विघ्नची निर्विघ्न त्यासी भयभक्तांसी स्वप्नी नाही. काम जो हरिभक्तांना छळावयास जातो तो हरीच कामाच्या हृदयात वास करतो. त्यामुळे ते विघ्नच निर्विघ्न होऊन तुझ्या भक्ताला स्वप्नातही त्याचे भय बाधत नाही. विघ्न उपजवी विरोधू तव विरोधा सबाह्य गोविंदू. मग विरोध तोची महाबोधू स्वानंद कंदू निज भक्ता. विघ्न विरोध उत्पन्न करते पण गोविंद त्या विरोधाला अंतर्बाह्य व्यापून राहतो. त्यामुळे विरोधच महाबोध बनतो. तो तुझ्या भक्ताला आनंदाचा कंदच वाटतो. ज्यासी तुझ्या चरणी भावार्थू त्यासी विघ्नी प्रगटे परमार्थू. ऐसा भाव बळे तू समर्थू साह्य सततू निज भक्ता. तुझ्या चरणांवर ज्याचा भाव असतो त्याला विघ्नातही परमार्थ स्पष्ट दिसतो. याप्रमाणे आपल्या भक्तांच्या भावबळाने तू समर्थ सतत त्यांचा सहाय्य करता होतोस. या परी समर्थ तू संरक्षिता ते जिडोनी विघ्ना समस्ता. पाय देऊनी इंद्रपद माथा पावती परमार्था तुझिया कृपे. तू रक्षण करणारा समर्थ असल्यावर तुझे भक्त सर्व विघ्नांना जिंकून इंद्रपदावरही पाय देऊन तुझ्या कृपेने परमपदाला प्राप्त होतात. देवो संरक्षिता जासी विघ्ने छळू धावती त्यासी. मा सकामाची गती कायसी विदेहा म्हणसी ते ऐक. देव त्यांचे रक्षण करतो. अहो पण देव ज्यांचा रक्षक असतो त्यांनाही छळावयाला विघ्ने धावतात. मग जे सकाम पुरुष असतात त्यांची गती काय विचारावी असे म्हणशील तर हे राजा ऐक. विषय काम धरोनी मनी इंद्रादी देवा बळी पूजनी. जे भजले याग यजनी देव त्याला गोनी न करीती विघ्न. मनात विषयांची इच्छा धरून जे इंद्रादी देवतांना हविर्भाग देतात जे यज्ञ यागादी करतात त्यांना देव विघ्न करीत नाहीत. इंद्र याज्ञिकांचा राजा सकाम याज्ञिक देवांच्या प्रजा. यज्ञ भाग अर्पिती वोजा पावल्या बळी पूजा न करीती विघ्न. इंद्र यज्ञ करणारांचा आहे. कामना ठेवून यज्ञ करणारी सर्व त्याची प्रजा आहे. ते उत्तम यज्ञ भाग त्याला अर्पितात आणि असे भाग मिळाल्यावर देव त्यांना विघ्न करीत नाहीत. म्हणसी कामादिक विटंबिती ते निष्काम कदा ना तळती. सहज कामा वश असती सदा कर्मे करीती सकाम. आता कामाधिक त्याची विटंबना करतात म्हणून म्हणशील तर सांगतो. निष्काम पुरुषाच्या वाटेला ते कधीही जात नाहीत जे स्वभावताच कामवश असतात आणि सर्वदा सकाम कर्मे करतात. जे मज कामासी वश होती ते तपवेचोनी भोग भोगिती. जे आतुडले क्रोधाच्या हाती ते वृथा नागवती तपासी. जे मज कामाच्या वश होतात ते तपाचा व्यय करून भोग भोगतात आणि जे क्रोधाच्या हाती सापडतात ते व्यर्थ आपल्या तपाला आचवतात. प्राणायामे प्राणापानी निज प्राणा ते आकळोनी.
वात वर्ष शीत उष्ण साहोनी जे अनुष्ठानी गुंतले क्षुधे तृषे ते नेमुनी जिव्हा शिष्ण आकळोनी मज कामा ते जिंतिले मानुनी निष्कामाभिमानी उन्मत्त अल्प अपमाना हाती जे क्रोधासी वश होती ते शाप देऊनी तपसंपत्ती व्यर्थ नागविती निजनिष्ठा सकामाच्या अनुष्ठाना मज काम संगे स्रक्चंदना भोग भोगिती स्वर्गांगना अमृतपाना प्राशिती त्या मज कामा ते उपेक्षिती आणि क्रोधासी वश होती ते निजतपा नागवती शाप दीप्ती अनुवादे जे अपार सागर तरती जे गोष्पदोदकी बुडती तेवी मज कामा ते जिळोनी जाती तेही नाग विजेती जिन क्रोधे प्राणायामाने प्राण आणि अपान त्यांच्या गतींचा निरोध करून प्राणाला स्वाधीन करून घेऊन वायू वृष्टी शीत उष्ण यास सहन करून जे अनुष्ठानात गुंततात क्षुधा आणि तृषा यांचे नियमन करून जिव्हा उपस्थ यांना स्वाधीन ठेवून मज कामाला जिंकले आहे असे मानून निष्कामत्वाच्या अभिमानाने उन्मत्त होतात ते अल्प अपमानानेही क्रोधवश होतात आणि शाप देऊन तपसंपत्ती फुकट गमावतात सकाम अनुष्ठानाने ते स्वर्गातील फुलांच्या माळा चंदन अप्सरा आणि अमृत इत्यादी भोग मज कामाच्या आसक्तीने भोगतात पण जे मज कामाची उपेक्षा करतात ते क्रोधाला वश होतात आणि घोर शाप देऊन आपल्या तपाला आंचवतात जे अपार सागर तरून जातात तेही जसे गायीच्या उमटलेल्या पावलात बुडावे तसे मज कामाला जिंकून जातात आणि क्रोधाकडून स्वतःला नागवून घेतात मज कामाची अपूर्ण कामवृत्ती तेची क्रोधाची दृढ स्थिती काम क्रोध अभक्ता बाधिती हरिभक्तांप्रती ते न चले मज कामाची कामवृत्ती पूर्ण न होणे हीच क्रोधाची दृढ स्थिती आहे पण ते दोघेही अभक्तांना पीडा देतात हरिभक्तापुढे त्यांचे काही चालत नाही तुझ्या भक्तांप्रती जाण न चले काम क्रोधादि बंधन तो तू भक्तपती नारायण तुझा मुचे काम पण केवी बाधी आणि तुझ्या भक्तांपुढेही जर काम क्रोधाधिकांचे काही चालत नाही तर भक्तपती जो तू नारायण त्या तुला आमची पीडा कशी होणार नेणता तुझा महिमा आम्ही करू आलो निज धर्म तुझ पासी नित्य निज क्षमा पुरुषोत्तमा कृपाळुआ तुझा महिमा न जाणता आम्ही तुझ्यापाशी आमच्या स्वभावानुरूप वागावयास आलो पण हे कृपाळू पुरुषोत्तमा तुझ्यापाशी नित्य क्षमा आहे अपकार्या उपकार करीती या नाव निर्विकार निज शांती तेची शांतीची परिपाक स्थिती विघ्न कर्त्या प्रती हरिदावी अपकार करणारावर उपकार करणे यासच निर्विकार शांती म्हणतात त्या शांतीचीच परिपक्व अवस्था कामादी विघ्न कर्त्यास हरीने दाखवली सांगोनिया आपुली स्थिती कामादिक स्तुती करीती तव परमाश्चर्य देखती स्त्रिया अत्यद्भुती अकस्मात तेव्हा आपापली स्थिती सांगून कामादिक जो स्तुती करीत आहेत तोच त्यांनी एक मोठे आश्चर्य पाहिले त्यांना तेथे अति अद्भुत स्त्रिया अकस्मात दिसल्या स्वरूप वैभव अलंकार श्रियेहुनिया सुंदर
सेवेलागी अतितत्पर, सदा सादर सावधाने. त्यांचे स्वरूप आणि भूषणे लक्ष्मीपेक्षाही सरस होती. त्या नारायणाच्या सेवेला तत्पर होत्या. नवललाघव नारायणा, कैसे या दाखविले विंदाना. तया स्त्रिया खाली स्वर्गांगना, दिवा खद्योत जाण तैशा दिसती. नारायणाची लीला अगाध आहे. त्याने हा चमत्कार कसा दाखवला पहा. त्या स्त्रियांच्या पुढे देवांगनाही दिव्यापुढे जसा काजवा तशा निस्तेज झाल्या. या स्त्रिया देखोनी दिठी, कामू मूर्छित पडिला सृष्टी. वसंत घटघटा लाळ घोटी, क्रोधाची दृष्टी तटस्थ ठेली. या स्त्रिया दृष्टीस पडताच काम भूमीवर मूर्छितच पडला. वसंत घटाघट लाळ घोटू लागला. क्रोधाचे डोळे ताठले. भ्रमर विसरले झणत्कार, कोकिळा विसरल्या पंचमस्वर. प्राण विसरला संचार, देवानुचर भुलले. भ्रमर गुंजारव विसरले, कोकिळा आपला पंचम स्वर विसरल्या, प्राण संचार विसरला आणि देवानुचर भुलून गेले. देखोनी त्यांचिया स्वरूपासी, अप्सरा दिसती जैशा दासी. अत्यंत लज्जा झाली त्यासी, काळी मेसी उतरल्या. त्यांच्या स्वरूपापुढे अप्सरा दासी शोभू लागल्या. त्यांना अत्यंत लाज वाटून त्यांची तोंडे काळवंडली. त्यांचे अंगींचा सुगंध वातू, तेणे भुलला वसंतू. मलया नील झाला भ्रांतू, त्यांचा अंगवातू लागता. त्या स्त्रियांच्या अंगाचा जो परिमल सुटला होता त्याने वसंत भुलला. त्यांच्या अंगवायूचा सुगंधयुक्त स्पर्श होताच मलय पर्वतही भ्रांत झाला. नारायणाची विद्या कैसी, जे भुलवू आले आपणासी. भुली पाडिली तयांसी, योग मायेसी धावुनी. जे आपल्याला भुलवण्यास आले त्यासच योग माया दाखवून ज्याने भुलवले, त्या नारायणाची विद्या योग सामर्थ्य किती अद्भुत असले पाहिजे. सुंदरत्वे रंभा तिलोत्तमा, जिया मंदर मथनी जिंतिलिया रमा. रमेहुनिया उत्तमा, उत्तमोत्तमा अतिरूपे. रंभा, तिलोत्तमा इत्यादी अप्सरा फार सुंदर म्हणून प्रसिद्ध आहेत. तरी समुद्र मंथनाच्या वेळी उत्पन्न झालेल्या रमेने आपल्या सौंदर्याने त्यांना जिंकले. पण नारायणाने उत्पन्न केलेल्या या स्त्रिया त्या रमेहूनही निरुपम होत्या. ते अति आश्चर्य देखोन, झाले कामादिक मूर्छापन्न. तया प्रती नारायण, काय हासोन बोलिला. ते अत्यंत आश्चर्य पाहून कामादिकास मूर्छेने घेरले. तेव्हा त्यांना नारायण हसून बोलला, आम्ही अवश्य पूजावे तुम्हासी. काही अर्पावे बलिदानासी. संतोषावया इंद्रासी. यातील एकादिदासी अंगीकारा तुम्ही. आम्ही तुमचे पूजन अवश्य करावे, तुम्हाला काही अहेर द्यावा. इंद्राला संतोष विण्यासाठी यातील एखाद्या दासीचा तुम्ही स्वीकार करा. यांचे सौंदर्य अतिथोर, म्हणाल होईल अपमान कर. तुम्हा समान जे सुंदर, तिचा अंगीकार करावा तुम्ही. पण यांचे सौंदर्य अनुपम आहे, ते आमच्या अपमानाला कारण होईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासारखीच जी सुंदर असेल तिलाच स्वीकारा. म्हणाल यात नाही हीन, अवघ्या सौंदर्ये संपूर्ण. कोणी न दिसे आम्हा समान,
केवी आपण अंगीकारावी. जरी नाही तुम्हा समान सकळ सौंदर्ये अतिसंपन्न, तरी एकीचे करावे वर्ण होईल भूषण स्वर्गासी. यात रूपाने हीन कोणीच नाही, सगळ्याच सौंदर्यपूर्ण आहेत. आमच्या योग्य कोणीच दिसत नाही, मग कसा अंगीकार करावा असे जर म्हणाल तर तुमच्या अनुरूप नसली तर नसली, सगळ्यात जर लावण्य संपन्न असल्या तर त्यापैकी एकीची तरी निवड करा, म्हणजे ती स्वर्गलोकाला भूषण होईल. ऐसे नारायणाचे वचन ऐकोनी हरिखली संपूर्ण, करुनिया साष्टांग नमन मस्तकी वचन वंदिले. असे नारायणाचे वचन ऐकून त्या सर्वांना फार हर्ष वाटला आणि त्यांनी साष्टांग नमस्कार करून त्याचे शब्द शिरसा वंद्य केले. ऐकोनी नारायण वचन मस्तकांबुजी करुनिया नमन, उर्वशी पुढा सून कामादि गण निघाले वेगी. याप्रमाणे नारायणाचे वचन ऐकून त्याच्या चरणांवर मस्तक ठेवून कामादिगण उर्वशीला पुढे घालून परत जाण्यास त्वरेने निघाले. नारायणाचे उरुस्पर्शी उभी होती नारायणापाशी, तेची नाव झाले तिसी म्हणती उर्वशी स्वर्गांगना. नारायणापाशी त्यांच्या मांडीला स्पर्श करून उभी होती म्हणून तिला उर्वशी हे नाव पडले आणि उर्वशीला स्वर्गांगना म्हणू लागले. ते देवांचे देवदूत स्वर्गा पावले समस्त, मग शक्राचे सभेयांत सांगती अद्भुत नारायण शक्ती. ते सर्व देवदूत स्वर्गाला जाऊन पोचले आणि इंद्राच्या सभेत नारायणाच्या अद्भुत शक्तीचे वर्णन करू लागले. तिही नारायणाचे चरित्र सांगितले अतिपवित्र, तेणे अवघेची सुरवर झाले थोर विस्मित पै. त्यांनी नारायणाचे अत्यंत शुद्ध चरित्र सांगितले. ते ऐकून सर्व देव अत्यंत विस्मित झाले. इंद्रे देखोनी उर्वशी तिसी भुलला अहर्निशी, बाहेर यावे सभेसी हे वर्षानुवर्षी नाठवे. उर्वशीला पाहून तर इंद्र इतका मोहित झाला की वर्षानुवर्षे तो सभेत जाण्याचेही विसरला. हे प्रथमावतार वार्ता जे का नारायणाची कथा, पुढील अवतार आता नृपनाथा अवधारी. ही नारायणाच्या पहिल्या अवताराची कथा आहे. हे राजा, आता या पुढील अवतारांचा अपूर्व वृत्तांत ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.